माझ्या मैत्रिणी सोन आपण आखाजी विशेष म्हणजे अक्षय तृतीया विशेष आपण मस्तपैकी सांजोरी बनायचे। तर आखाजीने बट्टासले शुभेच्छा। तर तुमले भी अशाच सांजोऱ्या बनावून होईल तर मला व्हिडिओ देखा पुरा। मस्तपैकी आपल्या गुळ आणि रवाने सांजोऱ्या तयार केलेले आहेत। हे बघा कशा मस्त टम फुगण्यात आपल्या सांजोऱ्या। देखा कितली मस्त लाल खरपूस तळाई गई, वसकनी खावाना मन। तर देखील कसं सांजा असं मस्त भरेल छे। तर सांजोरी भी आपले शिट्टावून फुगेल छे। अक्षय तृतीयाना एक दिवस पहिले हे सांजोऱ्या बनवतस खानदेशमा मला माहेरले। तर तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करेल छे। तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। सांजोरी करण्यासाठी ते आपण बारीक रवा घेतलेला आहे 1 वाटी आणि 1 वाटीच गूळ घेतलेला आहे। वाट्या सेम येते। आता आधी रवा आहे ना आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता जाड गुणाची कढई घ्यायची म्हणजे रवा जळणार नाही आणि लो ते मीडियम गॅसवर आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे। रवा छान भाजण्यासाठी 2 चमचे आपण इथे साजूक तूप टाकून घेतलेले, कारण कोरडा रवा एवढा छान भाजला जात नाही, जळायला लागतो तो। तुपामुळे ना छान मस्त रवा भाजला जाईल आणि थोडासा लाल खरपूस होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे। हे बघा रव्याचा कलर आता किती बदल झालेला, मस्तपैकी छान कमी गॅसवर आपण भाजून घेतलेला आहे। तरी अजून आपण 5 मिनिट भाजू त्याला। 10 मिनिट आपण त्याला भाजलेलं आहे आधी कमी गॅसवर। हे बघा असं मोकळा व्हायला पाहिजे तो मस्तपैकी। तूप टाकल्यामुळे काय होतं त्याचा कलर पण खूप सुंदर येतो, म्हणून थोडंसं तूप टाकायचं 2 चमचे। हे बघा रवा आता मस्तपैकी छान भाजला गेला आहे। आता याला काढून घेऊया आपण। आता या कढईमध्ये आपल्याला अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याच्यातच आपण हा गूळ फोडून घेतलेला आहे तो टाकून घेऊया। आपल्याला याचं पाक वगैरे करायचं नाहीये, फक्त गूळ वितळेपर्यंत आपल्याला त्याला हलवत राहायचं। हे बघा गूळ वितळला आपला आणि काय करायचं असं घेऊन बघायचं बोटावर आणि असं थोडंसं तार होतोय का त्याचं थोडंसं किंचितसा आणि मग गॅस बंद करायचा। आता गॅस बंद करूया आणि हे थोडं कोमट होऊ द्यायचं, मग आपण रवामध्ये टाकून घेऊया। आता गॅसवरून याला उतरून घेऊ आणि थोडंसं कोमट होऊ देऊ आपण। आता आपल्याला रवामध्ये याला गाळून टाकून घ्यायचं, म्हणजे कसं गोळ्यात कचरा वगैरे असला ना तर मग गाळला जातो तो। एवढं असं थोडंफार काळं काळं दिसतंय ते कचरा निघून जातो। आता मिक्स करून घेऊया। आता आपल्याला पातळ वाटतंय पण तो रवा फुलतो। आता याच्यातच आपल्याला किसलेला अर्धी वाटी आपण खोबरं किसून घेतले, सुकं खोबरं ते टाकून घेऊया। आता याच्यात आपण विलायची अशी दळली जाते म्हणून साखर टाकून विलायची दळून घेतलेली ती पण टाकून घेऊया, म्हणजे चव छान येते। हे मिक्स करून घ्यायचं। आता गावाकडे आहे ना खानदेशात फक्त एवढंच टाकतात। आता याच्यात आपण
बदाम, काजू आणि चारोळ्या घेतले आहेत, ते पण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. ते पण टाकणार आहोत आपण. आता आपण हे बदाम, काजू आणि चारोळी ते पण टाकून घेऊया. आता हे काही टाकत नाही, पण म्हटलं थोडं पौष्टिक बनवण्यासाठी आपण टाकलेले आहे ड्रायफ्रूट्स. तुम्हाला नाही आवडत असेल तर नका टाकू. हे बघा, रवा आत्ताच किती कोरडा व्हायला लागला. आपण गुळाचं पाणी टाकलं त्यावेळेस पातळ होतं, ते सगळं पाणी शोषून घेतं ते, आणि रवा मस्तपैकी फुलून जाईल. रात्रभर ठेवायचा आहे हा. आता याच्यात आपल्याला थोडं जायफळ किसून घ्यायचं, म्हणजे चव छान येणार. आपण आधी विलायची तर टाकलेलीच आहे. बस थोडंसं किंचित टाकायचं आणि आता पुन्हा मिक्स करून घेऊया. आणि रात्रभर याला असं झाकून ठेवू. पूर्ण रात्र आपण ठेवणार आहोत त्याला, आणि मग दुसऱ्या दिवशी सांजोरी बनवणार. आता ताट झाकून ठेवू आपण रात्रभर. आता आपला रवा बघा मस्तपैकी छान फुललेला आहे. आपण 1 वाटी रवा घेतला होता, 1 वाटी गूळ आणि अर्धा कप पाणी, अर्धी वाटी खोबरं आणि ड्रायफ्रूट्स टाकले होते, बदाम, काजू. तर सकाळी उठले त्याला असं एकदा चमच्याने आणि हाताने मोकळं करून घेतलं मी, कारण आपण रात्रभर भिजू दिलं ना, मग तो असं पॅक होऊन जातो. त्याला मोकळं करून घ्यायचं हाताने. आता पुन्हा आपण सांजोऱ्या करायच्या आधी त्याला मोकळं करून घेऊया. मस्त छान वास पण येतो त्याचा, विलायची, जायफळाने. आणि गुळाची सांजोरी आहे ना, खूप टेस्टी लागते, म्हणून आपण गूळ टाकलेला आहे. पौष्टिक असते, कारण साखर आपल्याला शरीराला हानिकारक असते, त्याच्यामुळे गुळाची सांजोरी खायची. आता हा सांजा म्हणतात याला, त्याला आपण झाकून ठेवू. इथे आता आपण 1 वाटी, जी वाटीने रवा घेतला होता ना, तीच वाटी मोठी मैदा घेतलेला आहे, आणि छोटी वाटी म्हणजे पोहे खायचे 2 चमचे रवा घेतलेला आहे. त्यामुळे काय होईल ना, आपली सांजोरी छान खुसखुशीत होईल. तर याच्यात आहे ना आपल्याला 2 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. मीठ वगैरे टाकायचं नाही. मिठामुळे काय होतं ना, तडे जातात. जे आपण पारी लाटूनही तर याला तडे जातात. आता हे सगळीकडे छान लावून घ्यायचं तूप. आता पाणी टाकून भिजून घ्यायचं आहे आपल्याला. लागत लागत पाणी टाका, एकदमच टाकू नका. मैद्याची ना सांजोरी खूप छान येते, त्याच्यामुळे मैदा वापरायचा. असं आपण ते कायम मैदा खात नसतो, कधीतरी. आणि आता छान मस्त गोळा बनवून घ्यायचा याचा. हे बघा, असा गोळा मस्त छान भिजून घ्यायचा आहे. जास्त पातळ नाही किंवा निब्बरही नाही, असं मिडियम भिजून घ्यायचं आहे. आणि याला काय करायचं, आता थोडं 10 ते 15 मिनिट आहे ना झाकून ठेवायचं. आता याला तेल तूप वगैरे लावायची काही गरज नाही आहे. 15 मिनिट झाकून ठेवू आणि मस्तपैकी सांजोऱ्या बनवायला सुरुवात करूया. आता 15 मिनिट झालेले आहे. तर गोळा आपण बघूया, मस्त छान मुरलं आहे बघा पीठ. आता काय करायचं, थोडंसं चोळून घेऊया त्याला पुन्हा. आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आता पीठ आपलं मस्तपैकी छान चोळलं गेलेलं आहे. आता छोटे छोटे असे लोळे करून घ्यायचे. हे बघा, एवढी साईज एवढी घ्यायची, कारण आपल्याला त्या पारी छोट्या छोट्या लाटावं लागतात. जास्त बारीक पण नाही लाटावं लागत, नाही तर मग आतलं सारण बाहेर येणार. आता असे गोळे बनवून घेते मी. आता एक गोळा घेतला आपण, लाटून घेऊया. थोडंसं पीठ लावून घ्यायचं, कारण कसं आता उन्हाळा आहे ना, तर ते चिपकतं. मग गरमी जास्त वाढली आहे ना, पीठ शिवाय ते लाटले जाणार नाही.
तुम्हाला केवढ्या सांजोऱ्या करायच्या त्याच्यानुसार गोळा घ्यायचा आणि पारी लाटायची. आता आपण एवढी जाड ठेवलेली आहे, अशी मीडियम आहे, एकदम जाड नाही बारीक नाही. आणि लाटल्यानंतर काय करायचं, एक कॉटन कपडा घ्यायचा, त्याच्या खाली या झाकून ठेवायचं, कारण ते वाळल्यानंतर मग फुटायला लागतं. आपण ज्यावेळेस भरू ना, जर 2-3 जण असते तुमच्याकडे तर लवकर होतील. आता माझ्याकडे मी एकटी, त्याच्यामुळे मला जरा वेळच लागेल. बघू आपण एक वाटीमध्ये किती सांजोऱ्या होतात ते. तर अशा सगळ्या पारी मी लाटून इथे झाकून ठेवते कॉटन कपड्याखाली, आणि मग भरायला घेऊ आपण एकाच वेळेस. किती मस्त सुंदर पीठ आपलं मुरलेलं आहे, छान लाटलं जात आहे. जास्त जाड नाही बारीक नाही, अगदी मस्त छान लाटल्या जात आहेत हे बघा. आणि असेच सगळे लाटून लाटून कॉटन कपड्याखाली किंवा बेडशीट वगैरे काही असलं ना त्याच्यात झाकून घ्यायच्या. आता मी सगळ्या लाटून घेते. आता इथे आपल्या सगळ्या पारी लाटून तयार झालेल्या आहे. आता इथे आपण एक पारी पोळपाटवर घेतलेली आहे आणि याच्यात आपल्याला आता हे सारण भरून घ्यायचं आहे. काही ठिकाणी याला सांजा म्हणतात, सारण म्हणतात, तुम्ही काय बोलतात सांगा मला तसं. आणि भरपूर भरायचं सारण, म्हणजे सांजोरी खाताना छान लागते. आता एक वाटीत आपण इथे पाणी घेतलेलं आहे आणि आजूबाजूला लावून घ्यायचं आहे. म्हणजे काठ व्यवस्थित चिपकतात. तुम्हाला दूध लावायचं, पाणी लावायचं तुमच्या इच्छेनुसार, पण दुधाने कसं होतं ना, खराब व्हायची शक्यता असते, त्याच्यामुळे पाणी लावायचं. काही जण दुधात पण रवा भिजवतात, जसं आपण गुळ आणि पाण्यामध्ये भिजवलं ना, तर गुळ आणि दुधात भिजवतात, पण ते सांजोरी टिकत नाही. 3-4 दिवसात सांजोरी खराब होते. जर पाण्यात भिजवलं ना तर मग खराब नाही होत. या सांजोऱ्या तरी 15 दिवस व्यवस्थित असतात. आता काय करायचं, असं सगळीकडून व्यवस्थित दाबून घ्यायचं. तर या ठिकाणी फिरकी घ्यायची, फिरकीच्या सहाय्याने आपल्याला कापून घ्यायचं आहे. फिरकी किंवा कटर वगैरे असं पिझ्झा कटर असतं ना, त्याच्याने तुम्ही कापू शकता. आणि हे काठ जे निघतात ना, कापले गेलेले, थांबा थोडंसं जोराने कापायचं. तर ते काठ जे निघतात ना, पुन्हा पारी आपण लाटू ना, सगळे काठ एका ठिकाणी जमा करून घ्यायचे आणि मग त्याचा गोळा करून पुन्हा लाटून घ्यायचं. पारी पुन्हा तयार होते. ते बघा, इथे आपली मस्तपैकी सांजोरी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता काय करायचं, लाटून झालं की लगेच पुन्हा झाकून ठेवायचं आहे. ओपन असं म्हणजे उघडं ठेवायचं नाही, कारण ते मग तडे जातील त्याला. आणि असं आता आपल्याला दुसरे भरून घ्यायचं आहे. आणि हा गोळा पुन्हा आपण एका भांड्यात झाकून ठेवायचा. एकाच वेळेला आपण सगळं लाटून घेऊया. तर इथे आपण सांजोऱ्या लाटून घेतलेलं आहे. आता करंजीसारखं भरून घेतो. करंजीला जसं सारण भरतो ना एक साईडला, तसंच आपण हे सारण एक साईडला भरून करंजी तयार करून घेतो. याला अर्ध्या साईडने पाणी लावून घ्यायचं. आणि एक साईडला असं चिटकवून घ्यायचं बघा. ही बाजू पॅक चिटकवून घ्यायची आणि रईच्या सहाय्याने कापून घ्यायचं. हे बघा, झाली आपली करंजी तयार मस्तपैकी. हे बघा, तर आपले सांजोऱ्या सगळ्या लाटल्या गेल्या, करंजी लाटून झाल्या.
आता आपण कढईत तेल ठेवले तापवायला, तेल तापून घेतलेलं आहे आणि मीडियम गॅस केलेला आहे। आता काय करायचं, लगेच उलटवायची नाही तिला, चमच्याच्या साहाय्याने ना वरती तेल टाकून घ्यायचं। असं हळूहळू तेल टाकून घ्यायचं, म्हणजे कसं आहे ना वरची साईड छान तळली जाते आणि आपली सांजोरी मस्तपैकी दम फुगते। आता आपण उलट करूया तिला। वा, बघू शकता आपली सांजोरी किती छान मस्त दम फुगलेली आणि कलर किती सुंदर आलेला आहे। असं दोघं बाजूने छान मस्त लाल खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। दोघं बाजूने उलट पलट करून मस्तपैकी तळून घ्यायचं आहे। आता काढून घेऊया, तेल निथळू द्यायचं। तर हे बघा आपली मस्तपैकी सांजोरी तयार झालेली आहे। आपल्याला बाकीच्याही सांजोऱ्या तळून घ्यायच्या आहे। गॅस फुल नाही करायचा, कमी गॅसवरच मस्तपैकी छान तळू द्यायच्या आणि चमच्याच्या साहाय्याने वरती तेल टाकून घ्यायचं आहे, झाराच्या साहाय्याने। म्हणजे असे मस्त टम फुगतात त्या आणि मग पलट करायची। ती हलकी झाली ना तळून वरती येते आणि एकदम छान फुलते, मग पलट करायची आणि दोघं बाजूनी छान मस्त कलर येईपर्यंत तळून घ्यायचं। सगळ्या सांजोरी आपण तळून घेतलेल्या आहे, देवाला नैवेद्यही दाखवला। तर 8 सांजोरी आणि 6 करंजी तयार झालेल्या आहेत। तर तुम्हाला मी फोडूनही दाखवते। तर हे बघा सांजोरी तुम्हाला फोडूनही दाखवते मी। मस्तपैकी आतमध्ये सारण अगदी भरपूर भरलेले आपण, आणि ते अजून ताजेच आहेत ना त्याच्यामुळे गरम आहेत। हे बघा फुल सारण भरलेलं आहे आपण, हे बघा। आणि या पौष्टिक असतात, गुळ आणि रवाचे सांजोरी असल्यामुळे। तर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा सांजोरीची रेसिपी कशी वाटली ते। तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।